नमस्कार मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार 2023 बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर 2024 मध्ये याचं वितरण झालं आणि हे वितरण करत असताना दोन व्यक्तींना हा ज्ञानपीठ पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. एक आहे ते म्हणजे गुलजार साहेब आणि दुसरे आहे श्री रामभद्राचार्य. आता गुलजार साहेबांच्या बाबतीत थोडं महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टी आपण बघून घेऊ, जेणेकरून एक्झामला आलेल्या क्वेश्चन्सला डील करता येईल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गुलजार साहेबांचा असलेला जन्म हा पंजाबमध्ये झालेला दिसून येतोय. आता या अंतर्गत ज्यावेळेस आपण बघतो तर गुलजार साहेबांचं असलेलं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तर भारताच्या असलेल्या हिंदी सिने सृष्टीमध्ये विशेष स्वरूपामध्ये गीतकार म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, काव्य रचनाकार म्हणून ते प्रसिद्धीत आहे. सोबतच त्यांचं असलेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर त्रिवेणी नावाचा काव्य प्रकार त्यांनी तयार केलेला आहे, जो की 3 ओळीचा काव्य प्रकार म्हणून कन्सिडर केला जातोय. सोबतच 1988 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव अशी मालिका ती म्हणजे काय, मिर्झा गालिब. नजरुद्दीन शाह त्याच्यामधले असलेले कॅरेक्टर्स प्ले करणार होते, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस यांना हा पुरस्कार विभागून दिलेला आहे. दुसरे महान व्यक्तिमत्व म्हणजे रामभद्राचार्य. रामभद्राचार्याबद्दल असं सांगितलं जातं की दृष्टीहीन असलेले व्यक्ती पण तरीही 22 भाषा अवगत असलेले, 4ही वेद मुखगत असलेले, रामायण महाभारत त्यांच्या तोंडी पाठ असलेले असे महान व्यक्तिमत्व म्हणजे रामभद्राचार्य. आणि या बाबतीमध्ये असंही म्हटलं जातं की त्यांनी वदलेलं प्रत्येक गोष्ट ही सत्य स्वरूपामध्ये आहे, कारण की त्या कंटेक्स्टमध्ये, त्या टेक्स्टमध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही. मग अशा प्रकारे यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे की संस्कृत भाषेमध्ये लिखाण करणाऱ्या असे हे दुसरे व्यक्तिमत्व आहे की ज्यांना आपण ज्ञानपीठ पुरस्कार देतो. थँक्यू.